बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राजकीय वर्तुळातून आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्यायमंत्री आणि सिडकोचे माजी अध्यक्ष संजय शिरसाट यांच्या विरोधामध्ये बॅग भरून पुरावे सादर केले। सिडकोचे अध्यक्ष असताना शिरसाट यांनी मुंबईतील बिवलकर यांना सुमारे 150 एकर जमीन दिली आणि यामध्ये 5,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असा आरोप रोहित पवारांनी केला होता। रोहित पवार किंवा ही सगळी मंडळी रोज असे आरोप करत असतात, पुरावे दिले पाहिजे ना। बिना पुराव्याचा आरोप करणं योग्य नाही आहे। बिवलकर परिवाराच्या विरोधात तीनदा नाही 4दा तिथं सिडकोली तो प्रस्ताव तिथं फेटाळलेला आहे। तर हा पूर्ण प्रस्ताव आणि ही 5,000 कोटी रुपयाची जमीन जी बिवलकर परिवाराला या सरकारने आणि सिडकोली दिली ती इल्लीगली दिली। आम्ही सर्वांनी मिळून बॅगभर पुरावे तिथं आणलेले आहेत। आमदार रोहित पवारांनी बॅग भरून पुरावे दिले। तब्बल 12,000 पानांच्या पुराव्यांमधनं त्यांनी संजय शिरसाट यांच्यावर तोफ डागली। रोहित पवारांनी 20 ऑगस्टला मोर्चा काढत संजय शिरसाटांवरती आरोप केल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुरावे सादर करा असं वक्तव्य केलं। त्यानंतर बरोबर 5 दिवसांनी रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत हे पुरावे सादर केले। यावेळी रोहित पवारांनी बिवलकर कुटुंबाचा अर्ज 4 वेळेला सिडकोनं फेटाळला होता अशीही माहिती दिली। मात्र 48 तासातच बिवलकरांची फाईल तब्बल 30 टेबलवरनं वेगानं पुढे गेल्याबद्दल रोहित पवारांनी आश्चर्य सुद्धा व्यक्त केलं। रोहित पवारांनी सिडकोच्या जमिनीवरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारले। सुप्रीम कोर्टात प्रकरण सुरू असताना बिवलकर यांना जमीन कशी दिली हा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला। 5,000 कोटींची जमीन बिवलकर यांनी बिल्डरांना विकली। आता ही जमीन अडचणीत येणार आहे, त्या लोकांचं पुढे काय करणार? जमीन तुम्ही माघारी घेणार का असे प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्यांनाच विचारले। देवेंद्र फडणवीस साहेब बोलत असताना त्यांनी एवढंच सांगितलं की पुराव्याशिवाय कुणी बोलू नये। मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी एवढंच सांगायचं, काही वर्षांपूर्वी तुम्ही गाडीभर पुरावे घेऊन गेला होता, आता ते कोणाच्या विरोधात होते हे तुम्हालाच तिथं माहिती, पण आज गाडीभर नाही पण नक्कीच आम्ही सर्वांनी मिळून बॅगभर पुरावे तिथं आणलेले आहेत। आणि त्याच्याच बरोबर हे 12,000 टोटल पानं आहेत, जे पुरावे आहेत, जे आज तुमच्या सर्वांच्या समोर आम्ही ठेवत आहोत। सिडकोची जमीन बिवलकर कुटुंबाला बेकायदेशीरपणे देताना पैशांचा व्यवहार झाल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। ठरावाचा आधार नगर विकासाचे पत्र, नगर विकासाच्या पत्राचा आधार विधी व न्याय विभागाचा अहवाल, आणि विधी व न्याय विभागाचा अहवालच जर सिडकोने नाकारला असेल, ही क्रोनॉलॉजी बघितली तर हा पूर्ण प्रस्ताव आणि ही 5,000 कोटी रुपयाची जमीन जी बिवलकर परिवाराला या सरकारने आणि सिडकोने दिली ती इल्लीगली दिली। आणि याच्या मागे नक्कीच पैशाचा कुठं ना कुठंतरी व्यवहार हा झालेला आहे। रोहित पवारांनी 20 ऑगस्टला सिडको कार्यालयावरती मोर्चा काढत संजय शिरसाट यांच्यावर तोफ डागली। त्यानंतर आता बॅग भरून पुरावे दिल्यामुळे संजय शिरसाट यांच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं। ब्रिटिश काळात नवी मुंबईतील बिवलकर कुटुंबांनी मराठा साम्राज्याविरोधात इंग्रजांना मदत केली, त्या बदल्यात त्यांना रोहा, पनवेल, अलिबाग या भागातल्या जमिनी बक्षिसी म्हणून देण्यात आल्याचा दावा रोहित पवारांनी केलेला। आता रोहित पवारांनी संजय शिरसाट यांच्यावर केलेल्या आरोपासंदर्भात पुरावेही सादर केल्यावर सरकार काय कारवाई करणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।